सर्वांना नमस्कार. मी ॲस्ट्रो तृप्ती. आज आपण धनुराशीचे पुरुष कसे असतात याविषयी माहिती समजून घेणार आहोत. तर धनुरास ही काय आहे? तर धनुरास ही राशीचक्रातील 9वी राशी आहे. निसर्ग कुंडलीमध्ये धनुरास ही नवम स्थानात येते आणि नवम स्थान काय आहे? तर भाग्य, धर्म, ज्ञान, गुरु आणि जीवनातील जी काही उच्च तत्व असतात, तत्वनिष्ठा आणि योग्य मार्गाने यश मिळवण्याची भावना प्रकर्षाने दिसून येते. तर धनुराशीचा राशीस्वामी काय आहे? तर गुरु महाराज आहेत. आणि गुरु महाराज हे सर्व ग्रहांमध्ये सगळ्यात अधिक शुभ मानले आहेत. त्यामुळे धनुराशीच्या पुरुषांमध्ये सौम्यता, विद्वत्ता, न्यायप्रियता आणि मार्गदर्शन करण्याची नैसर्गिक क्षमता दिसून येते. आता जर आपण धनुराशीचं प्रतीक पाहिलं, कमरेचा वरचा भाग हा माणसाचा आहे आणि खालचा भाग हा घोड्याचा आहे आणि हातामध्ये एक ताणलेलं धनुष्य आहे. तर हे प्रतीक धनुराशीचा संपूर्ण स्वभाव सांगून जातं. कारण धनु पुरुष जर आपण पाहिला तर आयुष्यात त्यांची जी काही ध्येय टार्गेट ठेवतात, त्यांची जी निश्चित केलेले ध्येय असतात, तर ते पूर्ण केल्याशिवाय ते कोणाचाही विचार करत नाहीत. आणि एकदा निर्णय घ्यायचा असेल तर ते पुन्हा पुन्हा बऱ्याच वेळा विचार करतात, 10 वेळा विचार करतात. पूर्ण खात्री झाल्यावरच मग ते निर्णय घेतात. त्याच्यामुळे त्यांना निर्णय घ्यायला वेळ लागू शकतो, पण त्यांनी एखादा निर्णय घेतला की मागे वळून पाहत नाही. आता धनुरास जर पाहिली तर ही अग्नितत्वाची राशी आहे, पुरुष तत्वाची राशी आहे आणि द्विस्वभाव राशी आहे. त्याच्यामुळे अग्नितत्वामुळे काय होतं, यांच्यामध्ये धाडस प्रचंड असतं, नेतृत्व गुण असतो, प्रत्येक प्रसंगात पुढाकार घेऊन काम करण्याची ऊर्जा यांच्याकडे असते. आणि पुरुष तत्वामुळे कृतिशीलता या राशीला खूप चांगली मिळाली आहे. मात्र काय, द्विस्वभाव असल्यामुळे प्रत्येक गोष्टीचा सखोल विचार करण्याची सवय यांना लागलेली असते. त्याच्यामुळे अनेकदा असं होतं की धनुपुरुष निर्णय घेताना उशीर करतात, पण मग प्रत्यक्षात ते चुकीचा निर्णय घेऊ नये म्हणून त्याच्यासाठी वेळ घेतलेला असतो. धनुराशीचे माणूस जर आपण पाहिलं तर ते स्वभावाने शांत असतात, पण याचा अर्थ ते कमकुवत नाहीत. तर त्यांच्या स्वभावामध्ये एक प्रकारचा रुबाब असतो, आत्मविश्वास असतो आणि विशेष म्हणजे ते कोणावरही अन्याय करत नाहीत आणि स्वतःवर झालेला अन्याय सहन करत नाही. कारण ही अग्नितत्वाची राशी आहे आणि राशी स्वामी गुरु महाराज असल्यामुळे यांना ज्ञानाची खूप आवड असते. त्याच्यामुळे ते कोणत्याही क्षेत्रात गेले तरी त्या क्षेत्राचं सखोल ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या बोलण्यामध्ये एक प्रगल्भता असते, मुद्देसूदपणा असतो आणि अनुभवाची झलक यांच्या बोलण्यातनं आपल्याला दिसून येत असते. धनुपुरुषाचं अजून जर एक आपण वैशिष्ट्य पाहिलं तर हे लोक इतरांना मार्गदर्शन खूप उत्तमरित्या करतात. म्हणजे लोक अनेकदा यांच्याकडे सल्ले मागायला येतात, कारण त्यांचा सल्ला हा अतिशय अभ्यासपूर्ण आणि व्यवहाराला धरून असतो, संतुलित असतो, दूरदृष्टी असलेला असतो. त्याच्यामुळे धनुराशीच्या लोकांचा सल्ला कधीही घेतला तर चांगला ठरू शकतो. यांना जर प्रशासकीय जबाबदारी दिली तर ते उत्तम प्रकारे पार पाडतात. सर्व नियमांचं पालन करणं, कागदपत्र नीट तपासणं आणि योग्य निर्णय घेणं हे त्यांच्या निसर्गतःच स्वभावामध्ये आलेलं आहे. करिअरच्या बाबतीत जर आपण पाहिलं, धनुराशीचे पुरुष यशस्वी ठरतात, कारण त्यांनी एकदा ध्येय निश्चिती केली की त्या दिशेने संपूर्ण त्यांचं लक्ष हे त्यांच्या ध्येयावर असतं. मध्ये कोणत्याही गोष्टीने त्यांचं लक्ष विचलित होत नाही. मग वैद्यकीय क्षेत्र असो, फार्मसी असो, शिक्षण असो, प्रशासन, व्यवस्थापन, सल्लागार क्षेत्र आणि नेतृत्वाची गरज असलेली कोणतीही क्षेत्र यांच्यासाठी अनुकूल ठरू शकतात. आता विवाह आणि प्रेम जीवनाबद्दल जर आपण धनुराशीच्या पुरुषांविषयी बोलायला गेलो तर धनुराशीचे पुरुष हे त्यांच्या प्रेमात अतिशय प्रामाणिक असतात, पण भावना थोड्या व्यक्त करताना त्यांच्याकडे थोडा संयम असतो. त्याच्यामुळे काय होतं, कमी बोलणं आणि जास्त कृती करणं धनुराशीच्या पुरुषांना जास्त आवडतं. मात्र काय होतं की ह्यांचा अनेक वेळा जोडीदार बोलका असतो, त्याच्यामुळे इथे स्वभावामध्ये फरक दिसून येतो. पण इथे गुरु महाराज स्वतः इथे राशीस्वामी आहेत. मूळ त्रिकोण रास आहे धनुरास ही गुरु महाराजांची. त्याच्यामुळे ते नातं टिकवण्यासाठी 100% प्रयत्न करतात, वाद वाढू देत नाही आणि जुळवून घेण्याची तयारी यांच्याकडे असते. आता जर आपण धनुपुरुषांच्या विवाहाचा विचार केला तर यांच्या आयुष्यात विवाह योग कधी येतात, तर यांच्या वयाच्या 26 किंवा 28व्या वर्षी विवाहाचे योग जुळून येतात. आणि जर हे योग निसटले तर मात्र तुमच्या विवाहाला विलंब होऊ शकतो. आणि मग पुढचे योग कधी असतील तर मग 30 किंवा 32व्या वर्षी तुमच्या विवाहाचे योग येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. आणि जर यांचा जोडीदार पाहिला, या धनुराशीला कुठल्या राशीशी लग्न करणं अपेक्षित आहे, तर मेष आहे, सिंह आहे आणि धनु आहे. म्हणजे मेष, सिंह आणि धनुराशीच्या जर आपण महिला पाहिल्या तर धनु पुरुषांसाठी विशेषतः अनुकूल मानलेले आहेत. कारण या राशींची ऊर्जा आहे, विचारसरणी आहे, ध्येयवादी स्वभाव जे आहेत, तर ते समजून घेण्याची क्षमता या अग्नितत्वाच्या राशी असल्यामुळे एकदम चांगली आहे.
विशेषतः कसं होतं की मेष आणि सिंह राशीच्या महिलांमुळे धनुपुरुषाच्या आयुष्यात प्रगती आणि वैवाहिक स्थैर्य वाढताना दिसतं. मात्र शक्यतो वृषभ राशीच्या महिलेशी धनुपुरुषाने विवाह करणं टाळावं असं ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. कारण काय आहे, तर धनुराशीचा स्वामी गुरु आहे आणि वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. तर यांच्यामध्ये नैसर्गिक मतभेद मानलेले आहेत, नैसर्गिक शत्रुत्व आहे. आणि कसं होतं, धनुपुरुष ध्येय आणि कर्तव्याला प्राधान्य देतात. तर वृषभ रास कशी आहे आमची, आनंदी आहे, आराम आहे, यांना लक्झरियस लाईफ किंवा ऐहिक सुखांना जास्त महत्त्व असतं. त्याच्यामुळे अनेकदा विचारांमध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतो. त्याच्यामुळे हा विवाह इथे आपण वृषभ राशीशी टाळू शकतो. ही जर माहिती तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद. जय ज्योतिष.